नमस्कार, मी महेंद्र धोंगडे. महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहे. सर्वच राजकीय पक्ष असतील, अपक्ष उमेदवार असतील, आपल्या परीने आपला प्रचार करत असतात. तर आपल्या सोबत आहेत आज अपक्ष उमेदवार, हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लताताई फाळके. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार. ताई, काय सांगाल? एकंदरीत पाहता तुम्ही अपक्ष उमेदवार आहात, भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, उमेदवारी नाकारली, अपक्ष उभे राहिलात, काय सांगाल? मी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. जवळपास 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीला इथे विधानसभेची उमेदवारी नाही. भारतीय जनता पार्टीच्या जीवावर आमदार खासदार होतात, त्या कार्यकर्त्याचा भरपूर उपयोग करून घेतात आणि उमेदवारी नसल्यानंतर त्यांच्यावर खूप अन्याय होते, त्यांचा मान सन्मान होत नाही. मागच्या लोकसभेला आमच्या महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकाऱ्यांना सुद्धा स्टेजवरून खाली उतरवण्यात आले आणि त्यानंतर सुद्धा आता आहेत तेच उमेदवार त्यावेळेला लोकसभेला सुद्धा होते. लोकसभेलाही तेच उमेदवार, विधानसभेलाही तेच उमेदवार, परत जिल्हा परिषदला सुद्धा त्यांचेच नातेवाईक किंवा तेच राहू शकतात अशी शक्यता आहे. प्रत्येक वेळेस तेच उमेदवार म्हणल्यानंतर आम्ही काम करून काय करायचं? आणि आमच्या कार्यकर्त्याला कुठलाही मान सन्मान नाही, त्यांना बोलावत नाही, त्यांना फोन नाही, पदाधिकाऱ्याला सुद्धा नाही. पण आमचे कार्यकर्ते समर्पित असल्यामुळे ते स्वतःहून जातात, पण त्यांचा तिथे खूप अपमान होतो. त्यामुळे मागच्या वेळेसही अपमान झाला. त्यामुळे सर्वानुमते आमचं ठरलं होतं की आपणच मागणी करायची. आम्ही मागणी लावून धरली होती, भारतीय जनता पक्षाला सीट सुटावी यासाठी. आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते बावनकुळे साहेब यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बघूत असं म्हणलेत, परंतु शिंदे गटाला सीट सुटली. तरी पण शिंदे गटाला सुटल्यानंतर सुद्धा हा अपक्ष उमेदवार आता दिलेला निवडून येऊ शकत नाही. त्यांनी लोकसभेला सुद्धा आले नाही, त्यामुळे बदलून द्यावा अशी आमची इच्छा होती, परंतु तेच देण्यात आले. आणि त्यांचा स्वभाव खूप हेकेखोर आहे आणि त्यांनी खूप अपमानित करतात. त्यांना महिलांविषयी थोडी म्हणजे सहानुभूती किंवा महिलांचा सन्मान करणं हे माहीत नसल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी ठेवलेली आहे. काही एकंदरीत पाहता तुम्ही जनतेच्या गाठी भेटी घेत आहात, चांगल्या प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स मिळत आहे. मात्र तर एकंदरीत पाहता तुमचे काय जनतेचे प्रश्न असतील की तुम्ही सोडवता आहात? जनतेचे विशेषतः महिलांचे खूप समस्या आहेत आणि महिला आता मी खेड्यापाड्यात फिरताना खूप विकास झाला अशी जी वल्गना आहे, दोन्ही उमेदवाराकडून आम्ही विकास केला असे पूर्ण ऑटोनं हे ते लावून ते फिरत आहेत. पण लोक एवढे चिंताग्रस्त आहेत, कुठेही रस्ता नाही, कोणत्याही गावाला पूर्ण रस्ताच नाही. अर्ध्यात केलेला असते, अर्ध्यात मधात गावामध्ये सुद्धा अंतर्गत रस्ते सुद्धा नाहीत. त्यामुळे लोक परेशान आहेत, सर्व समस्या आहेत. शेतमालाला भाव नाही आणि महिलांच्या समस्या सुद्धा अनेक समस्या आहेत. दवाखाने नाहीत, खेड्यात दवाखाने असतील तरी तिथं महिलांसाठी विशेष सुविधा नाहीत. त्यामुळे महिला चिंताग्रस्त आहेत. मी सांगितलेलं आहे त्यांना की मी जर आमदार झाले तर मी या सर्व समस्या सोडवल आणि त्यासाठी. एकंदरीत पाहता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस होत्या, तुम्हाला उमेदवारी मागली, उमेदवारी मिळाली नाही, त्या अनुषंगाने तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे. काय खरंच एकंदरीत पाहता भाजपमध्ये सच्चा कार्यकर्त्यावर अन्याय होतोय असं म्हणताय का तुम्ही? नाही, भाजपमध्ये सच्चा कार्यकर्त्यावर अन्याय होतोय असं म्हणता येणार नाही. आता महायुती असल्यानंतर सीट शिंदे गटाला सुटली, त्यामुळे पक्षाचा नाविलाज असेल, पण शिंदे गटाच्या उमेदवाराचं कर्तव्य होतं की त्यांनी सन्मान देणं. आमची नाराजी शिंदे गटाच्या उमेदवारावर आणि शिंदे गटावर आहे, त्यामुळे ते सन्मान देत नाहीत म्हणून मी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. काही एकंदरीत पाहता गेल्या 5 किंवा 10 वर्षामध्ये हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचा विकास झालाय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, विकास झालेलाच नाही, ते तर दिसतच आहे. हदगाव हिमायतनगर मतदारसंघात कुठेही रस्ते नाहीत आणि विकास शून्यच आहे. जर जनतेने तुम्हाला निवडून दिलं तर तुमचे काय विकास कामाचे मुद्दे असतील? माझा पहिला मुद्दा असेल की तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी उद्योग व्यवसाय उभारणे, महिलांसाठी आरोग्याच्या सुविधा असतील, महिलांच्या सुद्धा उद्योगाच्या रोजगाराच्या समस्या असतील त्या सोडवणे आणि वयोवृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी त्यांना घर बसल्या समजा काहीतरी उद्योग होईल असं काम करणे. तर नक्कीच हे होते हदगाव हिमायतनगर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार लताताई फाळके. कॅमेरामॅन मारुती काकडेसह मी महेंद्र धोंगडे, महा 24 तास न्यूज, हदगाव, नांदेड.